नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबियांवर वर्ध्याच्या सभेत टीका केल्यानंतर रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबात सर्व आलबेल असल्याचं म्हटलंय. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीय नेहमी एकत्र असल्याचं स्पष्ट केलं. ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये बोलत होते. ट्रोल आर्मी ही फार मोठी आहे असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. शिवाय राजकारणामध्ये केवळ भाषणं महत्त्वाचं नसतात, तर कार्यकर्त्यांचं कामही तितकंच महत्त्वाचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. सुजय विखेंना भाजपमध्ये जायचं होतं असं स्पष्ट मत शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी व्यक्त केलंय. ते न्यूजरूम चर्चेमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटलांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न पडतोय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं साल सांगण्यातच त्यांनी घोळ घातलाय. 1922 साली भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतील असं चंद्रकांत दादा बारामतीत म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तोफ डागली आहे. फक्त एका ठिकाणी बारामतीचा विकास आहे तर दुसऱ्या ठिकाणी बारामती भकास आहे असं कांचन कुल म्हणाले. मुलींना पळवून नेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला अजित पवारांनी सत्ताधीशांना दिलेला आहे. यावेळेला बोलताना जो काम करतो तोच चुकतो, जो काम करत नाही तो कशाला चुकेल असं विधान सुद्धा अजित पवारांनी केलंय. यावेळी बोलताना अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना तोलून मापून बोलण्याचा संदेश दिलाय. बोलताना माणूस जरा जरी गडबडला तरी सोशल मीडियावर ट्रोल होतो, त्यामुळे काळजी घेऊन बोलण्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय. पुणे लोकसभा मतदारसंघातून काल मोहन जोशींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बारामतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळेंसह पुण्याचे काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांनी अर्ज दाखल केला. यावेळेला नरपतगिरी चौकात काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त सभा घेण्यात आली. मोदींनी पवार कुटुंबियांवर टीका केल्यानंतर त्याला सुप्रिया सुळेंनी देखील प्रत्युत्तर केलंय. ज्यांना एकटं राहण्याचा सार्थ अभिमान आहे त्यांना नाती गोती जपणं काय कळणार असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावलाय. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि वंचित आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे सुद्धा उपस्थित होते. गोपीचंद पडळकरांनी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून याआधी काम पाहिलंय. जो व्यक्ती पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देईल अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली आहे. तर आम्ही उमेदवार लढवले म्हणून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे. शंकरराव चव्हाणांची तिसरी पिढी ही राजकारणात आली. अशोक चव्हाणांच्या कन्या सुजया यांच्या वडिलांच्या प्रचारामध्ये उतरल्यात. नांदेड जिल्ह्यातल्या गावोगावी जाऊन त्या वडिलांसाठी मतं मागतायत. जनतेशी संवाद साधतायत. मीही सक्रिय राजकारणात येणार असंही त्या म्हणाल्या. औरंगाबादमधल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसमधील औरंगाबादमधल्या काँग्रेसच्या उमेदवार नाट्यावर अखेर पडदा पडलाय. औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांनी काँग्रेसकडून बी फॉर्म दिलेला आहे. या घोषणेनंतर अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजप शिवसेनेतील वाद चांगलेच चव्हाट्यावर आले. शिवसेना भवनामध्ये शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवार कपिल पाटील आले. यावेळेला त्यांनी शिवसैनिकांनी एकच गोंधळ घातला. त्यांनी सभेतून बाहेर जाऊन घोषणाबाजी करत युतीमधला वाद चांगला चव्हाट्यावर आणलाय. कोकणात राणे राऊतांची लढत. खंबाटा एव्हिएशनच्या भ्रष्टाचारानं डोकं वर काढलेलं आहे. विनायक राऊतांनी खंबाटामधल्या कामगारांची पगारवाढ थांबवून कंपनीचा फायदा केला. याचे पैसे त्यांनी मातोश्रीवर पोहोचवले असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. सोलापुरात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याचं म्हटलं. राज्य सरकारने राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पालघर जिल्ह्यातल्या दौऱ्याचा कालचा दुसरा दिवस होता. या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे, शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगाय देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे जिल्ह्यातील दुर्गम गावात चौक सभा घेऊन प्रचार करतायत. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये असलेले विश्वनाथ पाटील आले होते. भिवंडी ग्रामीण काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं विश्वनाथ पाटील हे नाराज आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
जळगावमध्ये स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून 40 गावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। स्मिता वाघ यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून पक्षात 2 गट पडले होते। आमदार पाटील यांना तयारीत राहण्यास सांगण्यात आल्याचं वृत्त आहे। हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून गावोगावी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत मतदारांच्या भेटी घेत आहेत। मात्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। भुसावळ शहरातील उन्हाची तीव्रता वाढली असून शहरांचं कमाल तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरची वर्दळ घटली आहे, तर उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेताना पाहायला मिळतात। पंढरपूर इथल्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये मंगळवारी झालेल्या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे फोटो पोलिसांच्या हाती लागले। त्या फोटोतील चोरटे आढळून आल्यास पंढरपूर पोलीस अथवा आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याचं आवाहन पंढरपूर शहर पोलिसांनी केलं आहे। भुसावळ ते भादली रेल्वे स्थानकांदरम्यान 3ऱ्या रेल्वे लाईन जोडण्याचं काम सुरू असून याकरिता विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आलेला आहे। म्हणून मुंबई देवळालीसह नागपूर पॅसेंजर 23 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला। यामुळे मात्र प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे। वाशिम इथं वसंत जनसेवा महोत्सवात दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसह सायकली आणि अंधांना काठ्यांचं वाटप करण्यात आलं। गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो। यावेळेला अनेक गरजू वृद्धांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि त्यातल्या ज्यांना गरज होती त्यांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांची आपल्या कवितेतून खिल्ली उडवली आहे। ते उदयनराजेंना आरपीआयने तिकीट देऊ केल्यामुळे त्यांना लगेचच राष्ट्रवादीने तिकीट दिलं असंही आठवले म्हणाले। दांडी पौर्णिमेपासून ते गुढीपाडव्यापर्यंत बंजारा समाजामध्ये होळी साजरी करण्यात येते। दर दिवाळीप्रमाणे या सणालाही विशेष महत्त्व आहे। आजच्या डिजिटल युगात सुद्धा अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या रूढी परंपरा बंजारा समाजामध्ये तितक्याच उत्साहाने पार पाडल्या जातात। सांगलीमध्ये झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। सोशल मीडियावर त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोबाबतही त्यांनी वक्तव्य करत संजय पाटील यांच्यावरही तोफ डागली आहे। आमचं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं प्रचार सभेमध्ये आंबेडकर बोलत होते। यावेळी आंबेडकर यांनी सरकार व्यापाऱ्यांना धाड टाकण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप केलाय। नागपूरमध्ये शिवसंग्रामच्या वतीनं जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला विनायक मेटे यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली आहे। तर भाजपच्या काळामध्ये गेल्या काही वर्षात अनेक प्रश्न सुटले आणि अनेक योजना मार्गी लागल्याचं सुद्धा ते म्हणाले। कोकणातील अनेक खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे अनेक मच्छीमार बांधवांना धोक्याचा सामना करावा लागतोय। वारंवार याबाबत प्रशासनाकडे तक्रार देऊनही त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत। उलट मच्छीमार बांधवांना प्रसंगी प्राणही गमवावे लागत आहेत। जळगावच्या बोदवड इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये आई आणि मुलगा जागीच ठार झालेत। भरधाव कार झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला। भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत वाईट शब्दांचा उपयोग केल्यानं काँग्रेस पार्टीचा निषेध करण्यात आलाय। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाची साडी नेसून ही निदर्शनं केली आहेत। यासोबतच शहरातील 30 पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन जयदीप कावडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 5 वर्षात एकाही नवीन पाझर तलावाचं काम पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंनी दाखवून दिलं, तर मी राजकारण सोडून देईन असं आव्हान धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे। तर लोकांना खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केल्याची टीकाही त्यांनी केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात वाढ होत चालली आहे। अमरावती शहरामध्ये काल तापमानात उच्चांक गाठलाय। पाऱ्यावर चढू लागल्यानं उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत आणि अंगाची लाहीलाही होते। अमरावतीचं कालचं तापमान 43.5 इतकं नोंदवण्यात आलं। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरजेच्या हजारात ख्वाजा मीरा साहेबांच्या उर्सानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर अत्यंत रोमहर्षक लढतीमध्ये कुस्ती स्पर्धा पार पडल्या। भाजप शिवसेना महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। खानदेशची कुलस्वामिनी आई एकविरा देवीचं दर्शन घेत संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रवीण तोगडिया यांच्या हिंदुस्थान निर्माण दलचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बाबा हंसजी महाराज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी अनामत रक्कम भरण्यासाठी त्यांनी 25,000 रुपयांची चिल्लर आणली होती। भूसंपादनाचा पुरेसा मोबदला मिळाला नसल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या 40गाव तालुक्यातल्या मुंदखेडा, पातोंडा, वाघुडू आणि
वाकडी गावच्या 400 शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय, तर सर्वच पक्षाच्या नेत्यांना आणि उमेदवारांना गावात प्रचार करण्यास बंदी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. जिंतूर तालुक्यातल्या येलदरी भागामध्ये असलेल्या वनविभागाच्या नर्सरीला आग लागली असून या आगीमध्ये नर्सरीमधील रोपट्यांचं मोठं नुकसान झालंय. काल दुपारी अचानक या परिसरामध्ये असलेल्या रोपवाटिकेला आग लागली. परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत आग आटोक्यात आणली. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. नाशिकमधील पेठ रोडवरील हॉटेल राऊफ औफुलीवर द्राक्षांचे भरलेल्या पिकअपने पोलिसांच्या दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातामध्ये म्हसरूळ पोलीस ठाण्याचे 2 बीट मार्शल गंभीर जखमी झाले. या अपघातात फरार झालेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले. कूलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शहरातल्या शिवाजी चौक इथं घडली आहे. ज्ञानेश्वर कोळपे असं या व्यक्तीचं नाव असून कूलरमध्ये पाणी टाकताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमधील औरी बुद्रुकमध्ये उसाच्या शेतात बिबट्यांची 5 पिलं जळून खाक झालेली आहेत. सध्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर परिसरामध्ये ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आहे. यामधील एका शेतात पालापाचोळ्याला आग लावली गेली असता यामध्ये या बिबट्यांच्या पिलांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पणजी एसटीमधून हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा एसटी स्थानकावर पोलिसांनी कारवाई केली असून उस्मानाबादच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जुन्नरमधील पिंपळवंडी भागातील राजाराम अभंग यांच्या राहत्या घरात पोलिसांनी रात्री कारवाई करत बॉम्ब सदृश्य साहित्य जप्त केले. यामध्ये जिलेटिनच्या कांड्यात स्फोटक पदार्थ तसंच या प्रकरणी आरोपी राजाराम अभंग यांना अटक करण्यात आली. बोरघाटात अमृतांजन ब्रिजजवळ सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणारा भरधाव कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झालाय. बोरघाटात हा कंटेनर पलटल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. वाशिममध्ये उन्हाचे चटके बसायला लागले असून पारा 41°C पोहोचलाय. त्यामुळे नागरिकांचा टरबूज खाण्याकडे आणि नारळ पाणी पिण्याकडे कल वाढतो. त्यामुळे साहजिकच बाजारपेठेत नारळांची मोठी विक्री वाढली आहे. नाशिककरांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय. राज्यभरात सर्वत्र तापमानाचा पारा वाढतोय. त्याचबरोबर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची सामना करावा लागतोय. अपेक्षित जलसाठा उपलब्ध नसल्यानं या ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पोलिसांनाच लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडले. रामदास मिसाळाचं या लाचखोर पोलिसाचं नाव आहे. विशेष म्हणजे उल्लेखनीय कामगिरीसाठी गेल्याच वर्षामध्ये रामदास मिसाळाला पोलीस आयुक्तांनी गौरवलं होतं. एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं असताना यंदा मात्र पाऊस हा सर्वसाधारण असण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना आधी दुष्काळ आणि त्यानंतर पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय.